नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आकृतीज किचन कॉर्नरमध्ये. तर चला आज आपण बघूया रेडीमेड पत्रावली व्हायसेस होममेड पत्रावली. आता होममेड पत्रावली म्हणजे काय, पानाने पत्रावली आपण कशा बनवायच्या त्या. आता ही तुमच्यासमोर जी पत्रावली दिसत आहे ती आपण रेडीमेड मार्केटमध्ये मिळते ती, आणि ही ती आहे जी पूर्वीच्या काळी लोक जेवणाच्या वेळेस म्हणजे कुणाचं लग्न कार्यक्रम वगैरे असतं ना, तर त्यावेळेस हे बनवायचे. तर ती बनवायची कशी, तर चला सुरू करूया. तर हे पहा, मी आपला मोबाईल स्टँड लावलेला आहे आणि ऊन आहे ॲक्च्युली बाहेर. मी बसलेली आहे आमच्या अंगणात आणि सुरू करत आहे. तर ही जी माझ्या हातात आहेत ना, ती आहेत फणसाची पाने. तर फणसाची पाने दूर रानामधून घेऊन येतात. ही मी ॲक्च्युली आमच्या मावशी आहेत त्यांच्याकडून मागून आणली की चला आज आपण आपल्या व्ह्यूवर्सला एक पत्रावळी कशी बनवायची, म्हणजे पूर्वीच्या काही लोक पत्रावळी कशी बनवायचे ते दाखवण्यासाठी आणलेत. ते बघा, फणसाच्या पानाला ना 3 साईड्स असतात. एक जो मधला भाग असतो त्याला जिभेचा पान म्हणतात, एक डाव्या साईडचा असतो आणि एक उजव्या साईडचा असतो. तर ही पानं मी आता काय करणार आहे, सर्वात आधी ह्या पानांचे साईड्स वेगवेगळे करायचे, म्हणजे बाजू आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत. मध्ये मध्ये मला डाऊट आहे की बाबा व्हिडिओ शूट होत आहे ना व्यवस्थित, म्हणून मी उठून सारखी पाहत आहे की बाबा बरोबर व्हिडिओ शूट होत आहे की नाही. तर चला आपण सुरुवात करूया. आता पानं मी साईडला काढून घेते. ही पानं आता ओली आहेत आणि ह्याच्यापेक्षाही हिरवीगार पानं तुम्हाला रानामध्ये मिळतात. तर पानांची जिभेचा पान वेगळा करायचा असतो, उजव्या साईडचा वेगळा करायचा असतो आणि डाव्या साईडचा वेगळा करायचा असतो. ह्या पानांचं महत्त्व आपण आता हे जे प्लास्टिकच्या पत्रावळ्या बाहेरून घेतो ना मार्केटमधून, तुम्ही जर कधी नोटीस केलं असेल तर त्याच्यामध्ये ना एक वेगळा असा वास येतो. ठीक आहे. हां, पूर्वी लोकांकडे साधन नव्हते किंवा ते पैसे नव्हते, म्हणून लोक काय करायचे की बाबा हां चला, एकदम आमचा जो खेडेगाव आहे प्रॉपर. आता सर्वात आधी तर तुम्हाला हे सांगते की पत्रावळे बनवणं मी शिकली कधी. तर हे मी शिकली आहे जेव्हा मी 5वीत असेल तेव्हा. माझ्या आजोळास म्हणजे माझ्या मम्मीचं माहेर, तिकडे माझे मारुती मामा आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न होतं. तर त्या लग्नाच्या एक महिनाभर आधी मी गेली होती गावाला. आजोळास जाण्याची वेगळीच मजा असते मम्मीच्या माहेरी जाण्याची. आणि तो आहे नगरभुवन. नगरभुवन कुठे आहे, तर जर तुम्ही रायगड किल्ला, ज्याने कोणी ऐकलं असेल किंवा पाहिला असेल, रायगड किल्ला माझ्या मम्मीच्या उंबरठ्यातून दिसतो एकदम असं क्लिअरली. ती लिफ्ट वगैरे जी जाते ना ती, तर तो गाव आहे नगरभुवन. तिथे हार्डली म्हणजे मोजून 4-5च लोक आता राहत असतील. अगोदर तो गाव गजबजलेला होता मम्मीच्या काळात, पण आता तो गावामध्ये मोजून 4-5 लोकच राहत असतील, ज्यापेक्षा जास्त नाही. तर त्यावेळेस मी ही शिकलेली आहे पत्रावळी, आणि ती इतकी छानपैकी लक्षात राहून गेलेली. ते मारुती मामा आहेत आणि एक पांडुरंग मामा आहेत, त्यांनी मला ही शिकवलेली. तर ती आज मी तुमच्यासोबत शेअर करते. फणसाची पानं पाहिली आणि मला ते दिवस आठवले. तर आता तुमच्याशी बोलता बोलता मी बऱ्यापैकी पानं साफ करून घेतलेली आहेत, की जी चांगली पानं आहेत ती वेगळी केलेली आहेत. आणि ह्याच्यामध्ये जिभेचा पान वेगळा ठेवायचा, एका साईडचा पान वेगळा ठेवायचा आणि दुसऱ्या साईडचा पान वेगळा ठेवायचा. ते कसं रेक्टिफाय करणार तेही मी तुम्हाला दाखवते. तर सर्वात आधी तर हे पानं सेपरेट करून घ्यायची, हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही ह्या पानांमध्ये जर का जेवलं तर तुम्हाला काहीही म्हणजे त्रास होणार नाही किंवा कोणताच प्रॉब्लेम नाही, कसलाच वास नाही. एकदम नैसर्गिक प्लेट्स वगैरे जे आपण म्हणतो ना, आपण जे थर्मोकॉलचे प्लेट्स वगैरे वापरतो, ज्याने खूप पोल्युशन वगैरे होतं, ह्याच्याने काही पोल्युशन होत नाही. इझिली डिकम्पोज्ड, म्हणजे खायचं जेवण झाल्याच्यानंतर तुम्ही त्यांना कुठेही फेकून द्या, ते डिकम्पोज्ड होऊन त्याचं खाद्यच तयार होईल. तर चला, हे झालेलं आहे साईडला करून. तर आपण आता सुरुवात करूया पत्रावळी करायला. तर सर्वात आधी 3 साईड्स, पुन्हा हे ह्यासाठी सांगते कारण की हे लक्षात राहत नाही, पण एकदा लक्षात राहिलं की तुम्ही हे विसरणार नाहीत. आणि ह्यांना जॉईंट करण्यासाठी ज्या पत्रावळ्या आपण बनवणार आहोत त्यांना आपल्याला जॉईंट करावं लागेल ना, त्याच्यासाठी काय स्टेपलर पिनचा वापर नव्हते करत, काड्यांचा वापर करत होते. तर आता इथं कुठलाही एक झाड असेल जो सुकलेला असेल, त्याची पातळ काडी असेल, त्या झाडाचा आपण एक अशी काडी घ्यायची. हे तर मी नारळाचं जो झाड असतो ना, म्हणजे माझ्या सासरी इथे एक नारळाचं झाड आहे, त्याचं सुकलेलं पान होतं, मी त्याची काडी घेतलेली आहे. तर मग ह्याच्या 1 इंच इतकी मोठ्या तुकड्या आपण करून घ्यायचे आहेत. तर काड्या तोडून घेतल्या. त्यावेळेस जेव्हा आम्ही हे पत्रावळ्या शिकत होते ना, तेव्हा जवळपास 20-25 लोक बसलो होतो आम्ही पत्रावळ्या बनवण्यासाठी, कारण की आम्हाला जवळपास 400 पत्रावळ्या बनवायच्या होत्या. आणि जे आमचे मामा आहेत त्यांना तर खूप फटफट मला वेळ लागत होता, पण ते खूप छान करत होते. तसं हा घेतलेला आहे आपण जिभेचा पान. हा दोन्ही साईडने इक्वल असतो. तुम्हाला दिसेल की हे दोन्ही बाजूने एकदम समान दिसते, कुठलंही साईड छोटी किंवा मोठी दिसत नाही. आणि त्याच्यानंतर आता आपण दुसरा पान घ्यायचा. आता जोही आपण दुसरा पान घेतो, आता तुम्ही पाहू शकता हा जो मी दुसरा पान घेतला, ह्याची एक साईड छोटी आहे आणि दुसरी साईड मोठी आहे. ओके, हा फाटलेला पान आहे. बरं ठीक आहे, मी दुसरं पान घेते. ते बघा, एक साईड दिसते तुम्हाला, जी मी पानाच्या खाली ठेवली ती छोटी आहे आणि दुसरी आहे ती मोठी आहे. तर जी छोटी साईड असते ती तुम्ही पानाच्या वरतीही ठेवली तरी चालेल आणि खालती ठेवली तरीही चालेल. आणि त्याच्यानंतर जसं आपण सुई धाग्याने एक टाका मारतो त्या पद्धतीने ह्या काठीने एक टाका मारून घ्यायचा आहे.
ते एक झालं. त्याच्यानंतर हा दुसऱ्या साईडचा पान. आता दुसऱ्या साईडच्या पानमध्ये पण जी छोटी साईड आहे ती आतमध्ये गेली पाहिजे आणि जी मोठी साईड आहे ती बाहेर आली पाहिजे. तर हे पहा, छोटी मोठी साईड झालेली आहे. त्याच्यानंतर आता ही सेम आपल्याला वरती पण तसंच प्रोसेस फॉलो करायचं आहे. जी छोटी साईड आहे ती आतल्या बाजूला आली पाहिजे आणि जी मोठी आहे ती बाहेरच्या बाजूने. आणि ह्याच पद्धतीने आपण संपूर्ण जी पत्रावळी आहे ती विणून घ्यायची आहे. अशा 400 पत्रावळ्या बनवणं म्हणजे लिटरली हे बनवताना मला ते दिवस आठवले होते की तेव्हा लहान असताना मी, माझा भाऊ आणि काका, मामा ॲक्च्युली काका नाही, सगळे मामा वगैरे ज्या पद्धतीने बसून पत्रावळ्या वळत होते. तर हे पहा, ओके, माझी काडी थोडीशी चुकली आहे, पण एवढं काही प्रॉब्लेम नाही. मी नंतर ह्याच्यामध्ये थोडे आणखीन ॲडिशनल काड्या पण लावल्यात, पण खरं तर ह्याला फक्त 4 काड्यांनीच फिक्स करायचे, कारण की त्यावेळेस एवढा वेळ नसायचा. हे बघा, हे एक तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसते. ही छोटी साईड आहे, तर छोटी साईड मी खालच्या बाजूला घालते. तुम्ही खालच्या बाजूला किंवा वरच्या बाजूला कशीही पत्रावळी करू शकता, म्हणजे ऑथेंटिकली वरच्या बाजूला असल्या पाहिजे. बट जर का आपण आपल्या घरी वापरतोय तर मग वरती खालती जिथेही तुम्हाला वाटेल तुम्ही ते लावू शकता. तर हे बघा, असं चारीकडे मी काड्या लावून घेतले. माझी ही काडी थोडीशी छोटी झालेली आहे. ठीक आहे, आपण एक दुसरी काडी घेऊया परत. आता मी याला साईडला लावते. अशा पद्धतीने ही पत्रावळी आपली संपूर्ण झालेली आहे. आणि आता जिथे कुठेही साईडला ते लूज वाटतं ना मला, की बाबा ह्या पत्रावळीतून ओके इकडनं डाळ बाहेर निघेल, तर त्या साईडलाही मी एक्स्ट्रा काडी लावून तिला एकदम प्रॉपरली फिक्स करते, जेणेकरून एकदम आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली पत्रावळी रेडी आहे. तर आहे ना मज्जा, गावची हीच खरी मज्जा. खरं बघायला गेलं तर आमच्या कोकणामध्ये ह्या सगळ्या पूर्वी व्हायच्या, हेही सांगते. आता तर रेडीमेड पत्रावळ्याच वापरल्या जातात, पण पूर्वी अशाच पत्रावळ्या वापरत होत्या जेवणासाठी, स्पेशली जेवणासाठी. लग्न कार्यक्रम असू देत, हळदी असू देत, साखरपुडा असू देत, गावजेवण असू देत, संपूर्ण गाव बसून पत्रावळ्या बनवायचा. जर तुम्हाला माझे हे असे छान छान व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. मी आता तुम्हाला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत